Press the bell icon on the YouTube app and never miss another update. पहिलं सूत्र, काय करायचं जीवनात, पुढची दिशा, ज्या जीवनातला आनंद आहे ते करायचं. बरं ठीक आहे, पण जीवनाने कुठेतरी तुम्हाला धरली नरडी तुमची आणि काहीतरी करायला भाग पाडलं की नाही हेच करायचं आहे. ओके, पर अब अगर करना है, ओके, अब अगर जीना है मूळ, तो शान से जिएंगे ना, सर उठा के जिएंगे. तेच आहे जीवनात जे करतो त्याला, की आता मग हे करायचं आहे ना, अरे मग आनंदाने कर. हा मनाला देण्याचा संदेश आहे की मग मी ते आनंदाने करीन. तर मग आपल्याला ही पुढची वाट सापडत सापडत आपला स्व ओळखत आपण उत्तमता आणि प्रतिभेच्या दिशेने वाटचाल निश्चितपणे करणार आहोत. काल मी तुम्हाला म्हणालो की अशी पहिली 3 सूत्र पण लक्षात आली, त्या सूत्रांच्या मधले गुंते, आणि आज मी काही त्यातली आणखीन सूत्र सांगितली की ही कशी जायचे. पण असं ऐकत असताना असा विचार आलेला असणारच, आणि काल मी तुम्हाला तो शब्द दिला की ओके, असं स्वतःला ओळखून क्षेत्र निवडायचं आणि त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं. हे पटलं, कसं करू ते सांगा, की हे साध्य कसं करू. तर मी तुम्हाला 6 मुद्दे सांगणार आहे, अतिशय स्पेसिफिक, आकडे मोडून सांगता येतील असे 6 मुद्दे सांगणार आहे. की तुला स्वतःला ओळखायचं आहे का, त्या प्रक्रियेत राहायचं आहे का, आणि मग असं स्वतःला ओळखून जे क्षेत्र निवडशील त्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होण्याची अप्रतिहत, रिलेंटलेस अशी तपश्चर्या करायची आहे का, तर ॲक्शन पॉईंट म्हणून मी 6 मुद्दे सांगतोय. तेव्हा ते 3 आधीचे त्रिसूत्री आणि हे 6 मिळून आजचं शीर्षक बनतं. मी विषय तो बोलतोच आहे, आलेत ते मुद्दे, पण आता जेव्हा बोटं मोडून असे सांगेन की हे मुद्दे आहेत ते. तेव्हा आम्ही कोणीही असू, आम्हाला 10वी-12वीमध्ये कितीही टक्के मिळालेले असोत किंवा नसोत, आम्हाला जीवनातली जी साईड हवी आहे ती मिळालेली असो किंवा नसो, आम्हाला जीवनातला सूर सापडलेलाही असो किंवा नसो, आम्हाला स्वची ओळख झालेली असो किंवा नसो, आणि मग त्या सगळ्यासहित मला माझ्या जीवनात उत्तमता आणि प्रतिभा गाठायची आहे, हे छान ऐकणाऱ्या ज्या मनांमध्ये प्रश्न येईल की ओके, कळतंय, करू काय सांगा, करू. ॲक्शन पॉईंट, ॲक्शन पॉईंट. तर मी तुम्हाला एकूण 6 मुद्दे सांगतोय, त्यातले 5 ॲक्शन पॉईंट आहेत, आणि शेवटाकडे पुन्हा 6वा विचाराचा मुद्दा आहे, तो घेऊन आपण आजची प्रार्थना करणार. पण क्लिअर कट 5 तर ॲक्शन पॉईंट्स आहेत की आता मला स्वतःला घडवायचं आहे. जीवन विकासाची नवरत्ने, जीवन नंतर कंसात करिअर आहे, आणि करिअर हा जीवनाचा एक छोटा भाग आहे. 9 सांगून झाली कालपासून आत्तापर्यंत सुद्धा 3, कारण तो गाभा आहे, तो सगळ्याचा गाभा आहे. स्वतःला ओळख, त्यानुसार क्षेत्र निवड, त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत हो. कसा ओळखू, काही काल सांगितली, आणि तरीसुद्धा आणखीन काही. आणि असा ओळखून जे क्षेत्र निवडून त्यात उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं, काय करू. तर मित्रहो, माझा पहिला निशंकपणे तुम्हाला सांगण्याचा ॲक्शन पॉईंट आहे, आपल्या जीवनात नियमितपणे योग करणे. योग, योग विदाऊट अ शेड ऑफ अ डाऊट. तुम्हाला खरोखर आत डोकावून पाहायचं आहे, स्वतःकडे पहा, स्वतःला ओळख, आणि तुला उत्तमता आणि प्रतिभाकडची वाटचाल करायची आहे. तुला जीवनामध्ये चित्ताची एकाग्रता हवी आहे का, चित्ताची शांतता हवी आहे का. चित्त जर शांत असेल तरच प्रसन्न असू शकतं, आणि प्रसन्न चित्तच एकाग्र होऊ शकतं. मग ते एकाग्र चित्त तुझ्या जीवनातल्या क्षेत्रावर एकाग्र कर की तू उत्तमता आणि प्रतिभा गाठणार आहेस. पण जर प्रसन्न नसेल चित्त, तुकोबारायांच्या अभंगात म्हटल्याप्रमाणे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ॲक्च्युली आपला हा वारसा आहे, सांगतोय ते सगळे विचार भारतीय परंपरेमध्ये आहेत, अनेकदा आपण ते विसरल्यासारखे जगतो. तुकोबाराय म्हणतायत, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, की मला सर्व गोष्टी साध्य झाल्या. कशाच्या, मन करारे प्रसन्न, कारण ते प्रसन्न असेल चित्त तरच ते एकाग्र होऊ शकतं. जे चित्त असं लसलस करतंय, ज्या चित्ताची, मनाची, बुद्धीची सतत वचवत चाललेली आहे, ते एकाग्र नाही होऊ शकणार. मग काही अभ्यास कर, कुठलाही. अभ्यास म्हणजे दरवेळी पुस्तकी अभ्यास नाही. शिवाजी पार्कवर सचिनची बॅटिंगची प्रॅक्टिस हाही अभ्यासच आहे. बिरजू महाराजांचा कथकचा सराव, किंवा यामिनी कृष्णमूर्ती किंवा पद्मा सुब्रमण्यम यांचा भरतनाट्यमचा सराव हाही अभ्यासच आहे. एखादा रोल करायचा असेल
मुंबईला गोदी कामगाराचा, तर गोदी कामगार जगतो वागतो बोलतो कसा ह्याचा अमिताभ जेव्हा अभ्यास करतो आणि त्या अंगी तो त्याच्या क्षेत्रातला अभ्यास आहे. आपण फार संकुचित व्याख्या समजतो अभ्यासाच्या, की अभ्यास म्हणजे पुस्तकी अभ्यास. चुकीची समजूत आहे. पुन्हा तुकोबारायच येतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. की जीवनामध्ये जे असाध्य, की अरे जमणारच नाही आहे असं वाटतं, नाही जमणार आहे, मन मटकन खाली बसते की नाही जमणार आहे. तुकोबाराय सांगतायत आहे ते असाध्य ते साध्य, की येईल मिळवता. कसं येईल मिळवता? करिता सायास कष्ट. कसे? कारण अभ्यास तुका म्हणे. तो अभ्यास मग करायचा का आपल्या क्षेत्रातला अभ्यास? अरे त्यासाठी चित्ताची एकाग्रता लागेल. चित्त जर एकाग्र व्हायचं असेल तर प्रसन्न असायला लागेल. प्रसन्न केव्हा होईल? आधी चित्त शांत असायला लागेल. पण तुला करायचं का हे सगळं? तुला चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? चांगलं आरोग्य हवं आहे का? चांगली झोप लागलेली हवी आहे का? लागते ती गाढ आणि एकदम फ्रेश करणारी, तरी कमी झोप पुरते असा हवं आहे का तुला? त्यामुळे दिवसभर सर्व कामांची एनर्जी असते आणि हा माणूस प्रसन्न हसतमुख असतो. लक्षात घ्या, सुख दुःख, यश अपयश, आशा निराशा कोणाला चुकल्यात? त्या जर प्रभू राम आणि कृष्णाला पण चुकलेले नाहीत आणि ज्ञानोबा तुकोबांनाही चुकलेले नाही, तर आपण कोण लागून गेलो? आपण साधी माणसं आहोत माझ्यासकट. पण आपल्यासमोरचा चॉईस आहे, आपण सामोरे कसे जाणार त्याला? मग आपला चॉईस आहे की मी शांत आणि प्रसन्न चित्ताने हाती घेतलेल्या कामावर एकाग्र ठेवतच जाणार आहे. मग ते आहे. मग तुला स्मरणशक्ती, चांगली झोप, कमी झोप पुरते, आरोग्यसुद्धा, की श्वास उत्तम आहे, त्यांनी शरीराच्या सर्व भागांना मेंदू सकट ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो आहे. रक्तामध्ये, अंगामध्ये जे रक्त आहे ते 16 mg हिमोग्लोबिन कंटेंट असलेलं. दुनियाभर आज आधुनिक शास्त्रांनी सर्व प्रकारची संशोधनं करून तुमच्या माझ्या 5000 पेक्षा जास्त वर्ष असलेल्या परंपरेने केवढा महान मुद्दा आपल्यापर्यंत आणून सोडलेला आहे. पण ते केलं तर होणार आहे. आधी केल्याने होतं आहे रे, केल्याने होतं आहे रे, आधी केलेचं पाहिजे. कारण ज्याचा त्याचा नियमित योग आपणच करावा लागतो. पण मला स्वतःला ओळखायचं आहे, त्यानुसार निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे का? पहिला ॲक्शन पॉईंट आहे, जमलं तर आज घरी गेल्यावर किंवा उशिरा उद्यापासून नो मॅटर व्हॉट, मला टक्के किती मिळू द्यात, मला साईड अमुक मिळू द्यात, मला आज यश मिळालं उद्या अपयश मिळालं न मिळू द्यात, माझ्या जीवनामध्ये मी सरासरी दिवसाची 30 मिनिटं नियमितपणे मी योग आधी शिकून घेणार आहे आणि करणार आहे. तर आपली तेजस्वी जीवन आणि तेजस्वी करिअर घडवण्यामागची साधना चालू आहेच असा त्याचा अर्थ आहे. किमान म्हणजे सूर्यनमस्कार, काही निवडक आसनं, प्राणायामाचे असे 3 पहिले प्रकार आहेत की जे सर्वांनी केलेले चालतात. पुढचे ॲडव्हान्स आहेत ते वाटेल त्यांनी करू नयेत. आणि फायनली ध्यान म्हणजे मेडिटेशन, ध्यान. आणि हे पॅकेज आहे, नुसतं एकदम ध्यान नाही. यातून आपल्याला इच्छा वाटली तर कोणी रामदेव बाबांकडनं शिकू शकेल, कोणी आपले योगाचार्य अय्यंगार गुरुजी पुण्यातले, जे शरीराने आज आपल्यात नाहीत पण त्यांची पुस्तकं आहेत, इन्स्टिट्यूट आहे गल्ली गल्लीमध्ये. आणि आज सुदैव आहे की भारतीय समाजामध्ये योगाची जाणीव वाढत चालली. आनंदाची गोष्ट आहे की जगाने मान्य केलं इंटरनॅशनल योगा दिवस आता 21 जूनला तो आपण इथे साजरा करणार आहोत. चाणक्य मंडलचा योगा दिवस आपण इथे 22 जूनला साजरा करणार आहोत. पण अरे ते आपल्या जीवनात असण्याला मोल आहे. मी तर हे पहिल्या नंबरवर ठेवलं आहे, कारण खरोखरच जीवन विकासाची नवरत्ने आणि पहिले 3 विचारांचा आत्मा सांगून झाल्यावर कृतीच्या भाषेतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता? तर मित्र हो, तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे नियमितपणे योग करणे. ते ज्याचं त्यांनीच करायला पाहिजे, ते अंगी बांधलं पाहिजे, सवय लागली पाहिजे. मला तर म्हणायचं जेवण नाही झालं, झोप नाही आली, टी व्हीवरच्या भंकस सिरियल्स पाहण्यामध्ये वेळ नाही घालवला, किंवा सैराट सिनेमा ग्रेट आहे जरूर पाहावा, पण केवळ तो पाहण्यात वेळ नाही घालवला, पण माझ्या जीवनात मी नियमितपणे योग करते आहे. तर आपली वाटचाल स्वतःला ओळखून क्षेत्र निवडले, त्या क्षेत्रात माझी उत्तमता आणि प्रतिभा म्हणजे एक तेजस्वी व्यक्तिमत्व, एक प्रसन्न व्यक्तिमत्व, स्टॅमिना उत्तम असलेलं व्यक्तिमत्व. तो स्टॅमिना फिजिकलसुद्धा आणि मेंटल सायकॉलॉजिकलसुद्धा स्टॅमिना. जीवनातल्या संकटांना अंगावर घेण्याची ताकद, अंगावर आलेल्या शिंगावर घेण्याची शक्ती जी आपल्यामध्ये येते, मानसिक शक्ती. अडचणींनी डगमगून न जाणे, तेव्हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा ॲक्शन पॉईंट आहे नियमित योग. दुसरा ॲक्शन पॉईंट आहे स्वाध्याय कौशल्य, असं त्या विषयाला नाव आहे. स्वाध्याय म्हणजे पुन्हा माझी साईड कोणती असू द्यात, आणि माझं व्यक्तिमत्व अकॅडमिक इंटेलिजन्सचं असू द्यात किंवा बिहेवियरल इंटेलिजन्सचं असू द्यात,
त्यानुसार मी आर्ट्स सायन्स कॉमर्स किंवा त्यातलं मी PCB PCM त्यातलं मेडिकल इंजिनिअरिंग त्यातलं आधी MBBS ते जमलं नाही तर आयुर्वेद अष्टांग इत्यादी काही असू द्यात. स्वाध्यायाचा अर्थ आहे समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः करता येणे. म्हणजे दरवेळी कोणीतरी चमच्यानी भरवतोय. दरवेळी वर्गात मास्तर सांगतो की हां मुलांनो लिहून घ्या, आम्ही वहीमध्ये तेवढंच लिहून घेणार, घरी जाऊन घोकणार, पेपरवर ओकणार, मिळायला मार्क 10 पैकी 9, पण विषय कळण्याच्या नावाने बोंब. तर धरून चला की विषय न कळता मार्क मिळवता येतात हे प्रतीकनी सांगून झालं. येतात बिलकुल, UPSC MPSC ते करता येतं, पण तो आपला नाही, मी ते तुम्हाला सांगणार नाही, तो चाणक्य मंडलचा रस्ता नाही. कारण एकतर विषय कळलेला नाही पण रट्टेबाजी मारली आहे, ठरीव एक गाईड वाचली, तेवढीच पाठ केली, तेवढीच उत्तरं दिली, मिळून गेले मार्क, मी झालो ऑफिसर. हां, इथे उभं राहून मी आज तुम्हाला सांगतो की असे भंकस होणार ऑफिसर, भंकस. कारण नंतर ऑफिसरला समोर अनेक गुंतागुंतीचे विषय हाताळायचे, त्याचा खोलात जाण्याची तयारी पाहिजे, अभ्यास पाहिजे. जो एक मॉरल डिलेमा प्रतीकनी तुम्हाला बोलून दाखवला की मी तो दहशतवादी किंवा किडनॅपर आणि त्याच्याबरोबर ज्याला त्यांनी पाहतोय मी, घालू का गोळ्या, किंवा नेमका आरोपी कोणाला करू कळत नाहीये, एक 5 जण सपाट्यात सापडलेत, करून टाकतो 5 जणांना आरोपी, जाऊ दे न्यायालय काय ते ठरवेल. अरे पण त्यातल्या दोनांचा जर काही संबंध नसला आणि त्यांना तुरुंगात 2, 3, 5, 7 वर्ष काढावी लागली, ते कोणाच्या जीवनातली जबाबदार कोण? मला ते कळलं पाहिजे ना. मला समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा मला अभ्यास करता आला पाहिजे आणि माझ्या मनाची बुद्धीची ती सहज वृत्ती पाहिजे की मी आलेला विषय समजून घेण्यासाठी अभ्यास करणार आहे, नुसत्या पाठांतरासाठी नाही, नुसत्या घोकमपट्टीसाठी नाही, रट्टेबाजीसाठी नाही, मला समजला पाहिजे हा विषय. हे सूत्र पुढे आपण 6-7 जूनला बोलणार आहोत. त्या UPSC MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षांसहित तुम्ही जीवनात कोणत्याही क्षेत्रात जा, तुम्हाला जर टॉपला जायचं असेल तर समोर येणाऱ्या कोणत्याही विषय स्वतः अभ्यास कसा करायचा, त्याच्या खोलात कसं जायचं, प्रश्न पडल्यास ते कोणाला कसे विचारायचे आणि समजावून घ्यायचे, आणि बघता बघता समोर येणाऱ्या त्या विषयाचा एक जाणकार तज्ज्ञ कसं बनायचं हे आलंच पाहिजे. हे कौशल्यच अंगी बांधलं पाहिजे. त्याचं नाव आहे स्वाध्याय कौशल्य. आपण चाणक्य मंडलच्या फाउंडेशन आणि प्रिपरेटरीमध्ये तर ही चक्क सगळी शिकवतो मुळातून. आज तर मी फक्त ते शब्द बोलतोय तुमच्याशी त्या कोर्सेसमध्ये, आणि पुढे UPSC MPSC जरी असले तर त्याचं जे प्रशिक्षण व्हायचं ते होईल, तरीसुद्धा त्या कोर्सेसमध्ये निदान सांगण्याचं काम, आणि आता नवी वास्तू झाल्यापासून ज्यांना स्वेच्छेने शिकायचं आहे त्याच्यात कंपल्शन नाही आहे, पण योग शिकण्याची व्यवस्था तशी ही स्वाध्याय कौशल्य. स्वाध्याय कौशल्य, लेखन कसं करायचं, वाचन कसं करायचं, अभ्यासाचे जे आधार असतात, लायब्ररी आहे, एन्सायक्लोपीडिया आहेत, डिक्शनरीज आहेत, थिसॉरस आहे, आणि आताचा सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासाचा आधार आहे इंटरनेट. इंटरनेटचा वापर, अभ्यास कसा करायचा, आपल्याला जे म्हणायचं आहे ते नेमक्या शब्दात कसं म्हणायचं, पडला एखादा प्रश्न तर उत्तर कसं शोधायचं, त्या क्षेत्रातल्या जाणकाराला विचार, स्वतः अभ्यास कर, मिळव त्याच्यावरचं पुस्तक, फील्ड वर्क कर, शिकार आहेत तर सगळं मिळून आहे स्वाध्याय कौशल्य. त्याला एक इंग्लिश संज्ञा फारच छान आहे, स्वाध्याय कौशल्य म्हणजे लर्निंग हाऊ टू लर्न. लर्निंग हाऊ टू लर्न म्हणजे शिकायचं कसं हेच शिकून घ्यायचं आहे, आणि एकदा ते शिकायचं कसं हे आलं की मग मी पुढे माझ्या काही येऊ द्या, तो कुठलाही नवा विषय येऊ द्यात. खरंच आहे की ऑफिसर झाला, प्रतीक IPS ऑफिसर आहे, मी होतो तेव्हा समजा IAS होतो, आणि आपल्याला सागर डोईफोडे 7 जूनला भेटणार आहे आणि तो बोलणार आहे तो IAS आहे, काय वाटेल ती जबाबदारी. प्रतीक आत्ता आसाममधल्या त्या मायबॉंग नावाच्या सब डिव्हिजनचा DYSP किंवा असिस्टंट सुपरिटेंडंट ऑफ पोलीस आहे. काही होईल, उद्या कुठलीही बदली होईल, मग SP होईल, DIG होईल, दुसऱ्या खात्यात जाईल, सिक्युरिटीची व्यवस्था येईल, शासनाचा सल्लागार होईल, काही येईल. IAS ऑफिसर त्याचं तर कामच आहे, दर 2-3 वर्षाला ट्रान्सफर्स आहेत आणि नव्या आहेत. मी तुम्हाला या बदलत्या काळात आणि वेळेचं भान ठेवून या स्वाध्यायाबद्दल 2च मुद्दे पटकन सांगतो. का अंगी बाणवलं पाहिजे, आणि म्हणून चाणक्याच्या सर्व कोर्सेसमध्ये ते का आहे आत्तापासून, ती जीवनाची पायाभरणी पक्की, उद्याचं सगळं जे वर उभं राहायचं आहे त्याचे. एक कारण, आपल्या भोवती अतिशय वेगाने बदल होत आहेत, आणि आपल्या भोवती अतिशय वेगाने जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये बदल होत आहेत. आपलं काम त्या बदलांशी नुसतं जुळवून घेण्याचं नाही आहे,
आपण जर काय बदल होत आहेत ते काय वेगाने होत आहेत आणि त्यासाठी मी स्वतःला काय बदललं पाहिजे हे जर नाही कळलं तर आपण जीवनामध्ये मागे पडणार, बघता बघता मागे पडणार. आपण जर आपलं ज्ञान म्हणजे नॉलेज बेस, माझी पदवी घेताना जे मी शिकलो आणि अभ्यास केला आणि बस तेवढंच आहे माझं, आता उरलेली जिंदगी मी त्याच्यावर जगीन, कचराकुंडीत फेकले जाणार आपण. कारण डिग्री कोणती असू द्यात, ती घेतल्यापासूनच्या 6 महिन्यात ते ज्ञान जुनं होणं चालू होतं आणि समोर ज्या वेगाने जग बदलतंय, आपल्या भोवतीचं बदलतंय आणि हा 2013तला प्रतीक आणि 2013च्या वेळचं पुणे महाराष्ट्र भारत आणि आजचा हा 2016मधला पुणे महाराष्ट्र भारत जग, अरे अतिशय वेगाने बदलतंय. त्या अत्यंत वेगाने होणाऱ्या बदलांचं एक निदर्शक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि दर लिटरली महिन्या 2 महिन्याला कॉम्प्युटरची, लॅपटॉपची, मोबाईलची मॉडेल्स वेगवेगळी येतात. पेंटियम जो चिप आहे त्याची शक्ती वाढत जाते, अतिशय वेगाने बदलते. मी जर तो जो बदल आहे त्याचा मला अभ्यास करायचा आहे, माझी तज्ञतेची पातळी लेवल ऑफ एक्सपर्टीज टिकवायची, तर मला काय दरवेळेला तयार कुठले क्लासेस नाही आहेत, त्याची कुठली स्टँडर्ड गाईड नाहीत की हे घे, मलाच कळायला हवं. म्हणून हे स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा गाठायची आहे, तर ॲक्शन पॉईंटवर मी नंबर 2वर ठेवतो आहे लर्निंग हाऊ टू लर्न. स्वाध्याय कौशल्यच, समोर आलेल्या कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करायचा, खोलात कसं जायचं. मुख्य म्हणजे अभ्यास नुसता मार्कांसाठी किंवा नुसत्या घोकमपट्टीसाठी नाही करायचा. स्वाध्याय या सूत्राचा अर्थ आहे विषय समजण्यासाठी अभ्यास करायचा. म्हणजे अभ्यास करताना इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग, एव्हरीथिंग एल्स विल फॉलो. मेमरीसुद्धा हे सगळं पाठांतराने होतं का, पाठ न करता मला असे 60 विषय त्यांच्या लिंक्स मला कळतात, बोलतोय तसं ते ओघमर मला सांगता येतं, लिहिता येतं, बोलता येतं, समजतं, विचार करता येतोय. पण असं घोकमपट्टीने नाही होणार आहे ते. इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग हा जो मी हात लावतोय ज्या विषयाला, ज्या अभ्यासाला, तर मला समजला का तो. मला डेबिट आणि क्रेडिट, कॉमर्सला गेलो तर मला डेबिट आणि क्रेडिट म्हणजे समजलं का. मी आर्ट्सला गेलो आणि मराठी किंवा कोणतीही भाषा घेतली तर व्याकरणाचा अभ्यास करताना मला कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग म्हणजे समजलं का. ट्रायल बॅलन्स म्हणजे अकाउंटन्सी घेतला तर ट्रायल बॅलन्स म्हणजे समजलं का. केमिस्ट्रीला मी सायन्स घेतलं आहे, त्यातला माझा केमिस्ट्री आहे, तर अरे तो टायट्रेशनचा प्रयोग असतो. काचेच्या अशा नळीमध्ये पाणी भरलेलं असतं आहे आणि त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे, तर ते जो बघतो त्याला दिसतं की 2 पातळ्या दिसतात, लाईनी 2 दिसतात. मग यातली कोणती घ्यायची पाण्याचं करेक्ट मेजरमेंट घ्यायला. इंग्लिशमधला केमिस्ट्रीतला त्याला शब्द आहे अपर मेनेस लेवल आणि लोअर मेनेस लेवल. 2 का दिसतात. मग पाण्याचं मेजरमेंट असेल तर त्याची लोअर मेनेस लेवल घ्यायची असते, पण त्याच्या पाण्याच्या जागी मर्क्युरी असेल तर अप्पर मेनेस लेवल घ्यायची असते. का रे बाबा, कारण केमिस्ट्रीतल्या संज्ञा बॉयन्सी नावाची आहे, सरफेस टेन्शन नावाची आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नावाची आहे, डेन्सिटी नावाची आहे. मला कळल्या पाहिजे तो, ते नुसतं रट्टेबाजीने होणार नाही आहे. ते मला कळलं तर मी जीवनात पुढे जाणार आहे. तेव्हा स्वाध्यायाचा अर्थ समोर आलेला विषय कळण्यासाठी अभ्यास करणे, कळण्याचा आग्रह धरून त्या मला कळला का, कळणे नावाचा प्रकार आहे. तर मी तुम्हाला पुढच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी हे सांगतो की अभ्यास म्हणजे पुस्तकी अभ्यासासकट जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात हे असं स्वाध्याय पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे विषय कळला पाहिजे यासाठी करणे, हा जीवनाचा प्रचंड मोठा आनंदाचा ठेवा आहे. आनंद, विलक्षण जीवनातला फार मोठा आनंद कळलंच. हे कळलं हा जो मोमेंट आहे, वाव मोमेंट, असं वाव, किंवा दुसरं त्याला नाव आहे युरेका मोमेंट, कळलं. तेव्हा ॲक्शन पॉईंटमधलं दुसरं आहे स्वाध्याय कौशल्य शिकून घेणे. आणि जाता जाता सांगतोय की ती चाणक्यच्या कोर्सेसमध्ये जे चालतात वर्षभर इनबिल्ट आहेत, शिकवली जातात, त्याचा सराव घेतला जातो, ती अंगी कशी बांधली जातात. ऑफकोर्स त्याचा शाळा कॉलेजचा अभ्यास असो किंवा आपापला क्रिकेट, खो खो, कबड्डी किंवा कुठलाही, त्या सगळ्याला त्याच्यामध्ये उपयोग आहेच त्याच्यातला. हे प्रतीकनी काय किंवा 7ला तुमच्याशी बोलणार तो सागरनी काय, त्यांनी सगळे असे हे कोर्सेस करून मग UPSC MPSCचा, ह्या दोघांनी UPSC केलं, MPSC त्यांची आपली भेट 26 जूनला होईल, ती टिळक स्मारकमध्ये होईल. निमंत्रण बोलून ठेवतो मी. असं स्वाध्याय कौशल्य. त्यानंतरचा तिसरा ॲक्शन पॉईंट की काय पाहिजे, करिअर कोणतंही असो, व्यक्तिमत्व कोणतंही असो, आपलं क्षेत्र कोणतंही असो, हे मला स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे. तर मी ह्या तिसऱ्या मुद्द्यापाशी आणि ब केलं आहे की तुम्ही कोणीही असा, करिअर कोणतंही असो, तुम्हाला टेक्नॉलॉजी आणि फायनान्स या 2 गोष्टींची एक बेसिक किमान समज आलीच पाहिजे. सगळ्यांना आली पाहिजे, सगळ्यांना. आर्ट्सला जा, सायन्सला जा, कॉमर्सला जा किंवा नका जाऊ,
पुस्तकी शिक्षण घ्या किंवा नका घेऊ, नाही मी नृत्यामध्येच करिअर करणार आहे आणि त्यामध्ये पण भरतनाट्यम, कथ्थक असेल किंवा मॉडर्न डान्स असेल, नाही मी पेंटिंग करणार आहे, मी कला, त्यातलं मी वॉटर कलर, पेन्सिल स्केच, सिलहौटीचं पेंटिंग, मी लँडस्केप, मी नेचर पेंटिंग, मी ऑइल पेंटिंगमध्ये ऑइल बॉन्ड नावाचा कलर वापर, मी पेंटिंगच करणार आहे. कुठलंही करिअर, कुठलंही. तरीसुद्धा आत्ताच्या काळात ज्याला जीवनाच्या आपल्या क्षेत्रामधला उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे त्याला टेक्नॉलॉजी समजलीच पाहिजे. आणि फायनान्स, पैसा, आणि पैसा खेळतो म्हणजे काय, पैसा कमावतो म्हणजे काय, 100चे 110 रुपये होतात म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे काय, डिस्काउंटेड कॅश फ्लो म्हणजे काय, त्याचा संबंध तुमचा विषय इकॉनॉमिक्स आहे का नाही, किंवा तुम्ही कॉमर्सला गेलात का नाही, जीवनाचं कोणतंही तुमचं क्षेत्र असलं तरी तुम्हाला टेक्नॉलॉजी आणि फायनान्स या 2 गोष्टींची बेसिक समज पाहिजे. सगळे तज्ज्ञ असतील असं नाही. जो स्वतः इंजिनियर होईल, इंजिनिअरिंगमधली सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रँच असेल, इन्स्ट्रुमेंटेशनसारखी हायटेक आहे, हा आपला प्रतीक इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनला होता, ती त्यांची ब्रँच. पण मला किमान ही टेक्नॉलॉजी, इंटरनेट, समजा मायक्रोसॉफ्ट विंडोजचा मला वापर करता तो जीवनाच्या माझ्या क्षेत्रातल्या कामासाठी, तरच मी भविष्य काळातला माझ्या क्षेत्रातला उत्तम आणि प्रतिभावंत होऊ शकणार. मला ती टेक्नॉलॉजी समजण्यात जर मी मागे पडलो, कमी पडलो, तर मी फेकला जाणार बाजूला. तितकंच फायनान्सबद्दल खरं आहे. पुन्हा माझं क्षेत्र कोणतंही असू द्यात, पण मला पैसा म्हणजे काय, तो पैसा खेळतो म्हणजे काय, आणि मगाशी सांगितलेले सगळी सूत्र ही कळायला पाहिजेत. आता ती कळणे म्हणजे अभ्यास आला त्याचा, की ॲक्शन पॉईंटमधला आहे, तो स्वतःबद्दल धरण्याचा आग्रह आहे. ओके, की हे मला समजलं पाहिजे. मी आता दरवेळी सारखं नाही सांगत बसत, ही जी रचना बोलतोय हे कळलेलं घेऊनच लक्षात घेऊन चाणक्यमधल्या शिक्षणाची रचना आहे. चाणक्य मंडल कोणत्याच अर्थाने नुसता क्लास आणि नुसते एवढे पैसे भर आणि 2 तासांना तू बसून राहा या टाईपचं नाही आहे. हे लक्षात आलेलं त्याच्यात मांडून आपण रूपांतरित करतो. पण मला लक्षात आले, ओके, तेव्हा समजा मी आर्ट्सला जरी आहे किंवा कॉमर्सला आहे, पण त्या माझ्या क्षेत्रातली टेक्नॉलॉजी आणि फायनान्स हे मला समजायला पाहिजे. भले मी अभिनेता होणार आहे, लेखक होणार आहे, पु ल देशपांडे असे एक चतुरस्त्र अनेक गुण व्यक्तिमत्वात असलेलं महान व्यक्तिमत्व होऊन गेलं. त्या पुलंना टेक्नॉलॉजी किंवा फायनान्स समजत नाही असं असतं तर चाललं असतं का आजच्या तारखेला? तर तुम्ही आजच्या तारखेचं तर सोडाच, ज्या वर्षांमध्ये पुलं एक आपल्या सगळ्यांचे एक आदर्श म्हणून होऊन गेले, त्या पुलंना पत्नी सुनीताबाईंच्या रूपाने एक कडेकोट तटबंदी भोवती मिळालेली होती, की जी पत्नी अत्यंत व्यवहार चतुर, जमिनीवर पाय, आर्थिक व्यवहारांना चोख. म्हणूनच पुलंच्या मधला प्रतिभावंत कलाकारसुद्धा त्याला निखार आला, त्याला तो बहरला त्याला. कारण जर ते फायनान्सची समज नसती तर पुलंचा गैरवापर इतक्या जणांनी करून कॉन्ट्रॅक्ट केलं, पाळलंच नाही, पैसे काम झालं, दिलेच नाहीत 4 आणे पण. तर भविष्य काळामध्ये हे प्रत्येकाला लागणार आहे आपल्यापाशी. दरवेळी असा पार्टनर म्हणजे पती किंवा पत्नी असा मिळेल याच्यावर काउंट नाही. मिळाला आनंद आहे, मिळो अशी शुभेच्छा आहे, कारण त्या बाबतीत मी पण भाग्यवान आहे, तुम्हाला पण ते भाग्य लाभो अशी माझी शुभेच्छा आहे सर्वांना. पण मला माझ्या करिअरमध्ये उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे, तर ॲक्शन पॉईंट क्रमांक 3 वर येतो टेक्नॉलॉजी आणि फायनान्स. मग हे आपल्या अभ्यासामध्ये, ज्ञानग्रहणामध्ये, स्वतःला घडवण्यामध्ये असायला पाहिजे. जे पुन्हा पुन्हा प्रतीक म्हणत होता की असा नुसता परीक्षेच्या वर्षी अभ्यास केला, दिली परीक्षा, झालो ऑफिसर आणि आता ऑफिसर झाल्यावर कधी असं नाही, स्वतःला घडवावं लागतं आधीपासून. मग ते हे स्वतःला घडवण्यात टेक्नॉलॉजी आणि फायनान्स येतो. ॲक्शन पॉईंट क्रमांक 4 अगेन पुन्हा करिअर कोणतंही असो, तुम्ही कोणीही असा, हे तुमच्या व्यक्तिमत्वात असायलाच पाहिजे. त्याला मी ठेवलेलं नाव आहे, ते जगभर आहे सर्वत्र. त्या सूत्राचं नाव आहे बायलिंग्वॅलिझम. बायलिंग्वॅलिझम म्हणजे 2 भाषांवर प्रभुत्व पाहिजे असं स्वतःला आत्तापासून घडवलं पाहिजे. आणि किमान 2 भाषांवर. कोणाच्या स्वमध्ये भाषा बहुत्व हा गुण असेल त्यांनी जरूर अनेक भाषा शिकाव्यात. असतात असे, विशेषतः मुलामुलींना लहान वाढत्या वयामध्ये जर अनेक भाषा कानावर पडल्या तर मुलं मुली अशी पटकन त्या सगळ्या भाषा पिकअप करतातच. पण आपण आता ज्या काळात जगतो आहोत आणि इथून पुढची 25-30 वर्ष आपल्याला एक यशस्वी आनंदी जीवन ज्या सर्वांना जगायचं आहे, तर या जगाचं सूत्र आहे की मला 2 भाषांवर प्रभुत्व पाहिजे. माझं प्रभुत्व बोलतोय, हा नुसत्या येत आहेत वगैरे नाहीत.
त्या सूत्राचं नाव आहे बायलिंग्वॅलिझम. आणि त्याचं पण सूत्र लपलेलं आहेच. कोणत्या दोन भाषा? एक, इंग्लिश ही आज जगाची भाषा आहे. ती काय आपण गुलाम आहोत म्हणून नाही आहे, किंवा भारतावर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं म्हणून नाही आहे. तर आज जगाची भाषा आहे, ज्ञानविज्ञानाची भाषा आहे, व्यापार आणि दळणवळणाची भाषा आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाची भाषा आहे. तेव्हा भविष्य काळामध्ये मला माझ्या क्षेत्रात जर उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं असेल तर क्षेत्र कोणतंही असो, माझं इंग्लिश चांगलं पाहिजे. एका किमान पातळीचं इंग्लिश चांगलं पाहिजे. पण मी ॲक्शन पॉईंट नंबर 4वर इंग्लिश चांगलं पाहिजे हा मुद्दा नाही सांगतोय. मी सांगतोय इंग्लिशही चांगलं पाहिजे आणि आपली मातृभाषा पण चांगली पाहिजे. हे बायलिंग्वॅलिझम आहे. हे सूत्र आहे. दोन भाषा. द्विभाषा सूत्र की दोन भाषा. मेंदूच्या शास्त्राने हे संशोधन करून मांडलंय की आपण जेव्हा एक भाषा शिकतो तेव्हा नुसते शब्द नाही शिकत, नुसतं व्याकरण नाही शिकत, किंवा नुसते शब्दाला शब्द व्याकरणानुसार जोडून तयार होणारी वाक्य आणि त्याचे अर्थ नाही शिकत. आपण जेव्हा एखादी भाषा शिकतो त्या भाषेबरोबर सगळी संस्कृती शिकतो, विचारांची पद्धत शिकतो. माणूस जी भाषा शिकतोय त्यानुसार त्याचं व्यक्तिमत्व घडतं. त्याला मेंदूचं शास्त्र म्हणजे न्यूरोसायन्सनी वापरलेला शब्द आहे वायरिंग. मेंदूचं वायरिंग तयार होतं. आपण जेव्हा एक भाषा शिकतो त्यावेळेला त्या भाषानुसारचं मेंदूचं वायरिंग तयार होतं. आणि माझी मेंदूची क्षमता आहे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगची, की हा मेंदू किती झटझट काम करतो, या मेंदूचा आवाका किती आहे, या मेंदूची डेटा स्टोरेज जी मल्टी GB आहे सगळ्यांची, पण तिचा प्रत्यक्ष वापर करण्याची क्षमता ते त्या भाषेच्या क्षमतेवर आहे. आणि मग वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलं आहे की आपण जर 2 भाषा शिकलो, 2 भाषांवर प्रभुत्व शिकलो, वाक्य कृपया पटकन आणि नीट ऐका, 2 भाषांवर जर आपण प्रभुत्व मिळवलं तर मेंदूच्या क्षमतेचा स्क्वेअर होतो. स्क्वेअर, नुसतं मल्टिप्लाइड बाय 2 नाही होत. तेव्हा माझं जीवन घडवताना मी स्वतःशी आग्रह धरला तशी शिक्षणाची रचना चाणक्यातली तर आहेच आहे की इंग्लिशही चांगलं आलं पाहिजे, पण ते आपली आई न विसरता आलं पाहिजे, आपली जमीन न सोडता आलं पाहिजे, मराठीसुद्धा उत्तम पाहिजे आणि इंग्लिशवरही प्रभुत्व पाहिजे. तर जीवन घडवण्याचं हे सूत्र म्हणून बायलिंग्वॅलिझम, द्विभाषा सूत्र. या उपर प्रत्येकाच्या स्वच्या ओळखीनुसार कोणाला असं वाटलं की मला फ्रेंच पण शिकायचे, किंवा मला कन्नड पण शिकायचे, किंवा उर्दू पण शिकायचे, तर स्वागत आहे. पण इथून पुढे आयुष्य घडवण्याचं सर्वांचं सूत्र किमान हे 2 द्विभाषा, बायलिंग्वॅलिझम. त्यानंतर ॲक्शन पॉईंट क्रमांक 5 म्हणजेच तो ॲक्शन पॉईंटचा शेवटचा. आणि मग मी पुन्हा एकदा विचाराचा शेवटचा मुद्दा सांगून 6 जूनला पुन्हा भेटण्यासाठी आपण प्रार्थनासाठी डोळे मिटणार आहोत. पण ॲक्शन पॉईंट की मला घडवायचं आहे स्वतःला, कसा घडवू? तर माझा एक सिंगल शब्द आहे की स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उद्योजक होणे, हे सूत्र आहे. उद्योजक होणे. उद्योजक करेक्ट इंग्लिश शब्द आहे आंत्रेप्रेन्युअर. बिझनेसमन नाही, आंत्रेप्रेन्युअर. जीवनाच्या माझ्या क्षेत्रातला उद्योजक. फार लोकांना वाटतं की उद्योजक म्हणजे बिझनेसमन म्हणजे काहीतरी फुटपाथवर टपरी तरी टाकली, किंवा एखादा कारखाना टाकला, पानाची गादी टाकली, किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करतोय, ट्रेड अँड कॉमर्स आहे म्हणजे उद्योजकता. तर हा गैरसमज आहे फार मोठा. सांगतोय ही सगळी उदाहरणं उद्योजकतेची उदाहरणं आहेत, फक्त एक्सप्रेशन्स, मॅनिफेस्टेशन्स. हे म्हणजे उद्योजकता नाही आहे. उद्योजकता कशाला म्हणायचं आहे? त्याचे 2 डिफायनिंग सूत्र आहेत, 2 सगळ्यात महत्त्वाची सूत्र आहेत. कोणाही व्यक्तीला त्यांनी जीवनात निवडलेल्या क्षेत्रातला हा उद्योजक आहे असं केव्हा म्हणावं? 2 गोष्टी आहेत. उद्योजक कोण? उद्योजकची व्याख्या काय? 2 गोष्टी आहेत. एक, द वन हू क्रिएट्स वेल्थ. जीवनाच्या आपल्या क्षेत्रात जो संपत्ती निर्माण करतो त्यालाच इकॉनॉमिक्समधला दुसरा शब्द आहे व्हॅल्यू ॲडिशन. त्याला छान मराठी शब्द आहे मूल्यवृद्धी. माझ्या क्षेत्रात, जीवनाच्या माझ्या क्षेत्रात डू आय क्रिएट वेल्थ? जीवनाच्या माझ्या क्षेत्रात मी संपत्ती निर्माण करतोय का? मी जे हाती घेतलेलं काम मी करतोय त्या कामाला, माझ्या कामाने मी व्हॅल्यू ॲडिशन, मूल्यवृद्धी करतो आहे का? त्याचं उत्तर हो असेल
तर मी उद्योजक आहे. उद्योजक कोण? पहिलं सूत्र, द वन हू क्रिएट्स वेल्थ. पुन्हा वेल्थ म्हणजे केवळ पैसा, रुपया, डॉलर नका समजू. चांगला शिक्षक जेव्हा उत्तम शिकवतो तेव्हा तो ज्याला शिकवतोय त्याची व्हॅल्यू वाढवत असतो. दॅट इज क्रिएशन ऑफ वेल्थ. चांगला पत्रकार एखाद्या स्टोरीचा चांगला अभ्यास करून मांडतो, ते त्याच्या क्षेत्राला असलेलं व्हॅल्यू ॲडिशन आहे, मूल्यवृद्धी. तो ही इज क्रिएटिंग वेल्थ, ही ऑर शी. चांगला डॉक्टर, चांगला इंजिनियर म्हणजे ते जाऊन भिडतं, जे सूत्र कालही बोललो नाही ते समान धागा आजही आहे, आपल्या क्षेत्रातली उत्तमता आणि प्रतिभा. तेव्हा उद्योजक म्हणजे काय? तर जो मूल्यवृद्धी करतो, जो संपत्ती निर्माण करतो. संपत्ती म्हणजे दरवेळी केवळ पैशात नाही, पैसे फक्त त्याचं कधी कधी एक मोजमाप आहे. पण द वन हू क्रिएट्स वेल्थ, उद्योजक कोणाला म्हणायचं? जो संपत्ती निर्माण करतो. आणि दुसरं निदर्शक आहे जो रोजगाराच्या संधी निर्माण करतो, द वन हू क्रिएट्स एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. आता तुमच्या लक्षात येईल असं मला खात्री आहे की आपल्या क्षेत्रातला उद्योजक होणे म्हणजे काय? तर मी माझ्या क्षेत्रात व्हॅल्यू ॲडिशन घडवतोय आणि माझ्या क्षेत्रामध्ये मी ज्या तऱ्हेने काम करतोय त्या तऱ्हेने मी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करतो आहे, तर मी उद्योजक आहे, माझ्या क्षेत्रातला उद्योजक आहे. तर खरोखरच दिवस असे आलेले आहेत की आता अगदी सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा तुमच्या ठरलेल्या तारखेला, ठरलेल्या वेळेत तुमच्या टेबलवर जा, ठरलेलं काम करायचे दिवस संपले. पूर्वी प्रशासन मुख्यतः रेग्युलेटरी, नियंत्रणात्मक होतं, कायदा सुव्यवस्था सांभाळायचे. देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आता त्याचं काम बनलं डेव्हलपमेंटल, की प्रशासनाचं मुख्य काम आहे तिथे नुसतंच तू कायदा सुव्यवस्था सांभाळून जनतेला टाचेखाली ठेवायचं नाही आहे, आता तुझं मुख्य काम आहे विकास. त्या विकासासाठी कायदा सुव्यवस्था नीट पाहिजे, पण प्रशासनाचा रोलच बदलला. तसा पुन्हा एकदा आत्ताच्या काळात प्रशासनाला सुद्धा नुसतंच विकासाची कामं तो अंमलात आणतोनी चालणार नाही आहे, तर तो IAS अधिकारी असू द्यात, IFS फॉरेन सर्व्हिस असू द्यात, IPS असू द्यात, कोणी IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस कोणती असू द्यात, त्याला त्याच्या सर्व्हिसमधला उद्योजक व्हावं लागणार आहे. शिक्षकाला उद्योजक शिक्षक व्हावं लागणार आहे, पत्रकाराला उद्योजक पत्रकार व्हावं लागणार आहे, कलाकाराला उद्योजक कलाकार व्हावं लागणार आहे. असं जीवन. नृत्य उत्तम करणाऱ्याला उद्योजक नर्तक व्हावं लागणार आहे, उत्तम गायकाला उद्योजक. जीवन घडवण्याचं आपलं सूत्र आहे की हे जे मी स्वतःला ओळखून क्षेत्र निवडून त्यात उत्तम आणि प्रतिभावंत होणे म्हणजे माझ्या क्षेत्रातला उद्योजक मी होतोय. हे दोन निकष मी फुलफिल करतोय. असं इथे ॲक्शन पॉईंट संपले. मनामध्ये किंवा काही जण नोट्स घेत आहेत तर त्यांच्या जर आकडे लक्षात आले तर कालपासून म्हणजे आजपर्यंत 8 झाले मुद्दे. आता शेवटच्या मुद्द्याकडे आलो, जीवन विकासाची नवरत्ने. तर 9 ते खास पहिले 8ही त्याच्यात येतं, म्हणूनच ते 9व्या नंबरवर ठेवलं आहे, कारण सगळ्याचा गाभा त्याच्यात येतो, सगळेच मुद्दे त्यात येतात. ते 9वा मुद्दा आहे वैश्विकतेचं भान आणि कर्तृत्व. वाटायला हा शब्द थोडा अवघड जरी वाटला तरी त्याचा साधा सोपा अर्थ आहे. माझ्या जीवनात मी जे कामाचं क्षेत्र घेतोय तर मला कळायला पाहिजे आजपासूनच की जागतिक स्पर्धेला मला सामोरं जायचं आहे. माझ्या क्षेत्रातली मी कोणी विन, कोणी ॲब्सोल्युटली, त्याच्यात उच्च नीचता नाही आहे, पण हे कळणे, भान, कॉन्शियसनेस किंवा अवेअरनेस की जग एकत्र आलेलं आहे, मी त्याचं स्वागत करतो. तुम्ही आपापला विचार करा. मला तर वाटतं आपण भारतीय त्याचं स्वागत करणारीच माणसं आहोत. आपण गणेशोत्सवामध्ये सुद्धा आरती संपल्यानंतर जी मंत्र पुष्पांजली म्हणतो त्यातली ओळ आहे पृथ्वी समुद्रपर्यंताया हा एकराट इति, की सारं विश्व एक राष्ट्र आहे. तुमच्या माझ्याकरता तर आपण अशा संस्कृतीचे घटक आहोत की ज्याच्यासाठी सारं विश्व एक कुटुंब आहे. वसुदैव कुटुंबकम, अवघे विश्वची माझे घर, स्वदेशो भुवनत्रया, हीच भारताची परंपरा आहे. आज जगच आलं तिथे की जग जोडलं गेलेलं आहे, ग्लोबल व्हिलेज. आणि आपल्याला आता जे जगायचं आहे आणि इथून पुढे आपल्या क्षेत्रातला उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे, याचा साधा सोपा अर्थ आहे की माझ्या व्यक्तिमत्वात एकत्र आलेल्या जगाचं भान पाहिजे. भान, अवेअरनेस, त्याला मी शब्द वापरतोय वैश्विकतेचं भान. वैश्विकता ह्या शब्दात एकत्र आलेलं जग येतं आहे. तेव्हा वैश्विकतेचं भान, आणि नुसतं भान असून चालणार नाही की जग जुळलेलंच आहे, माझ्यामध्ये तिला सामोरं जायचं कर्तृत्व पण पाहिजे. हा शब्द येतो कर्तृत्व, अवेअरनेस आणि कॅलिबर, कपॅसिटी. माझ्या निवडलेल्या क्षेत्रात मला जागतिक स्पर्धेचं, जागतिकतेचं, जग जोडलं गेलं याचं भान
आणि मी करतोय त्या कामाचा दर्जा जागतिक पाहिजे याबद्दल बोलतोय मी. पुन्हा कीर्ती प्रसिद्धी पैशाबद्दल नाही बोलतोय. वर्ल्ड क्लास मी हाती घेतलेल्या, म्हणजे उत्तम आणि प्रतिभावंत असणे म्हणजे काय, तर मी हाती घेतलेल्या माझ्या या क्षेत्रामध्ये हा माझा दर्जा, माझ्या कामाचा दर्जा, मी जी व्हॅल्यू ॲडिशन करतोय हे असं जागतिक दर्जाचं आहे. त्यासाठी मित्रहो सर्वांना शुभेच्छा आहेत. त्या मी ज्यांनी सुरुवात केली ते ॲब्सोल्युटली अनकंडिशनल आहेत. पण कालचे आणि आजचे मिळून हे 9 मुद्दे आपण जर लक्षात ठेवले, मध्ये 2 दिवस चिंतन केलं, पुन्हा एकदा 6 जूनला भेटूयात 6 आणि 7ला मिळून स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र समजावून घ्यायला. तेव्हा आणि कायम सर्वांना सर्वकाळ शुभेच्छा आहेत. ऑल माय बेस्ट विशेस टू एव्हरीबडी.